म्हात्रे आणि कुमार संकेत सुनील म्हात्रे यांच्या सौजन्याने आपण पाहतोय। तसेच चेंडूंची व्यवस्था आहे श्री भावेश भोईर आणि इंटरनेट सुशांत पाटील यांच्याकडून आपण पाहतोय। आणि या टी शर्टची व्यवस्था सन्माननीय श्री सुनील आचोळकर साहेब माजी नगरसेवक यांच्याकडून। सर्व दात्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष आभारी आहोत। चला आपण एक मोठ्या मॅच कडे वळणार आहोत। या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकतात प्रमोदजी शेडगे हे देखील आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा विनंती करतोय सन्माननीय श्री धनंजयजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यांचे आम्ही सहर्ष असं स्वागत करीत आहोत। तसेच आमचे गुणलेखक जे गेले 2 दिवस आमच्या सोबत होते जुचंद्र गावचे अंकितजी पवार आणि आज या शेवटच्या आणि अंतिम दिवशी आमच्या सोबत आहेत विजयजी कांबळे। एक सुंदर लेखाजोखा नक्कीच पाहायला मिळतोय। त्यांचे गुरु जे आहेत हे सुप्रीमो चषकामध्ये त्यांना पाहिलं जातं। देवेंद्रजी म्हात्रे संजय म्हात्रे यांना देखील पाहिलं जातं। ती स्पर्धा देखील काही दिवसांमध्ये नक्कीच आपल्याला एअर इंडियाच्या मैदानावरती पाहायला मिळेल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज पंच रिक्वेस्ट आहे आयोजकांकडनं। आमचे 2 पंच जे आहेत आपण मैदानामध्ये पाहू शकता विरलजी नायर आणि आशुतोषजी व्यवहारे। मागील 2 दिवस अजितजी म्हात्रे हे देखील आमच्या सोबत होते। तसेच एक इंटरनॅशनल व्ह्यू या स्पर्धेला मिळाला। आपण पाहू शकता टीसीपी लाईव्ह महेंद्रजी भगत यांच्या सौजन्याने त्यांचे 2 कॅमेरामन ड्युअल कॅमेरा देखील आपण पाहू शकतो। अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच निलेशजी अरविंदकर आणि हरेश पाटील यांच्या माध्यमातून हे आमचे 2 कॅमेरामन ही स्पर्धेचा सुंदर कव्हरेज करतोय। चला ऑन फील्ड विनंती आहे की आपण फील्ड सजवून घ्यायचं आहे प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये। 20 मिनिटं जी आहेत हे आपल्याकडे असणार आहेत। जास्त वेळ तिथे घेतला गेला तर पॅनलाइज केलं जाईल याकडे लक्ष असू द्या, कारण की कठोर नियमांची अंमलबजावणी इथे आयोजकांच्या वतीनं केली जाते। कारण की आज शेवटचा दिवस आहे, अंतिम सामना देखील खेळवायचा आहे। प्लीज दिलेल्या प्रमाण वेळेमध्ये आपल्याला मॅच जी आहे ती सुरुवात करायची आहे। तसेच आमचे आयोजक टीम आपण पाहतोय। आयोजन ज्यांनी केलेलं आहे सन्मान्य श्री संकेत सुनील म्हात्रे, केवल म्हात्रे, अभिजित पाटील, करण पाटील, अभिषेक म्हात्रे आणि देवेंद्र म्हात्रे त्यांचे देखील मी स्वतःचा आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला समालोचनासाठी इथे आमंत्रित केलं। अनेक धन्यवाद व्यक्त करतोय। चला मॅचला इथे आता मात्र सुरुवात होणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती आहे विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे निशांत। विशाल आणि निशांत अशी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विनोद। राईट मोर द विकेटने पहिला षटक घेऊन येतोय। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला मात्र सन्मान दिलेला आहे। 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षक चपळाई त्याने मात्र चेंडूवरती येतोय। सिंगल्स घेतली जाते। संघाचं खातं मात्र इथे उघडलं जात आहे। आजचा अंतिम दिवस आहे, अतिशय सुंदर असा दिवस रविवारचा आपण पाहतोय। आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे। 11:55 हा पहिला चेंडू पडला जातोय। 20 मिनिटं ही आपल्यासाठी असणार आहेत षटक पूर्ण करण्यासाठी, लक्ष असू द्या। समीक्षा टायगर्स बापाणे वर्सेस रॉकर्स बॉईज जुचंद्र हा सामना आपण पाहतोय। उभ्या षटकातील दुसरा चेंडू, यावेळी मात्र इनकट पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय। सुंदर असं टायमिंग पाहायला मिळतंय। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर अशी फेकी जी आहे नक्कीच पाहायला मिळते। कारण की 2 संघ जर पाहायला गेलं तर बलाढ्य असे हे संघ आहेत। बऱ्याच वेळा एकमेकांच्या समोरासमोर हे खेळलेले आहेत आणि दोन्ही संघांना माहिती आहे प्रत्येक संघाची ताकद काय आहे, कुवत काय आहे, क्षमता काय आहे। त्या पद्धतीने आता मात्र खेळ जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय सुंदररित्या 2 चेंडू इथे हाताळलेत विनोद याने। बघूया षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा
खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे हर्षदच्या माध्यमातून. मागील 3 दिवसांचा ओव्हरऑल विचार केला गेला तर सुंदर असा खेळ जो आहे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक चांगलं आयोजन आणि नियोजन देखील, सिस्टमॅटिक डिसिप्लिन जे आहे ते पाहायला मिळालं. आणि आज शेवटी आपण अनेक गोड आठवणी या शेवटच्या दिवसात मात्र देखील पाहणार आहोत. या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू सुंदररित्या खेळलेला आहे. बॉटम हँडचा वापर पाहायला मिळतोय. एक धाव मात्र तिथे अंकित केली जाते. धाव संख्या जर पाहतोय आपण धाव फलकावरती लागलेली आहे ती 5. 5 रन्स ऑन टू स्कोर कार्ड. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता षटकांचं विवरण. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि यावेळी मात्र लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेने जाईल. पंच विरल नायर यांचा इशारा येतो. यस इट इज अ 4. 4 धावा, चौकार. कमांड डीजे. धन्यवाद डीजे, थँक्स. या अगोदर प्रमोद शेडगेंनी उल्लेख केला की जुचंद्र गाव जर पाहायला गेलं तर एक कलेचं मायघर म्हणून ओळखलं जातं आणि इथे मात्र जुचंद्र गावचे हे फलंदाज पाहायला मिळतात. चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला आहे तो 5. धावसंख्या पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत. इट इज द बॅड डिलिव्हरी, इट इज अ वाईट. अतिशय सुंदर अशी चाणाक्ष नजर जी आहे ती पंचांची नक्कीच पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मात्र इथे गणली जाते. धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 10. 10 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5. वॉटर बॉल सुंदर कलात्मक फटका मात्र इथे पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. षटकाची इथे समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11. डीजे, थँक्स. आपण पाहतात आमदार चषक 2021. अतिशय सुंदर अशी स्पर्धा बहुजन विकास आघाडी ससूनगर पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून नक्कीच पाहायला मिळतील लोकनेते आमदार सन्मान्य श्री हितेंद्रजी ठाकूर यांचं वर्चस्व संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच राजीव नाना पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आमदार श्री क्षितिजजी ठाकूर आणि आमदार श्री राजेशजी पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आमचे प्रमुख पाहुणे आहेत या स्पर्धेचे. तर षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हेमंत. तर मात्र पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलेलं आहे. सुंदर असं मात्र स्कोर कार्ड आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय हेमंत. सुंदर असा हा चेंडू पहिला पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आला होता मात्र नीट काही यष्टिरक्षकाला कलेक्ट करता आला नाहीये. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय मात्र निर्धाव चेंडू जो आहे तो पुन्हा पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीचा विचार केला गेला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं वर्चस्व प्रस्थापित केलं तो मात्र पाहायला मिळाला होता गोलंदाज हॉस्डन. अतिशय सुंदर गोलंदाजी हॉस्डनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. त्यानंतर कालच्या दिवसात पाहायला गेला तर उदय पाटील हा देखील पाहायला मिळाला होता. 45+ त्यांचं वय आणि अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. फर्स्ट हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट ही त्यांच्या देखील नावी आहे. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट्स घेण्याचा मान हा उदय पाटील यांच्या नावी आहे. त्यांचा संघ देखील सेमीफायनल मध्ये धडकलेला आहे. अतिशय ब्रिलियंट परफॉर्मन्स आदित्य शेट्टी, उदय पाटील आणि अक्षय यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. जो पॅकर्स नवघर हा संघ पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू येतोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय
अडीच धन्यवाद. बघा चेंडूवरती नजर किती महत्वाची असते ते मात्र दर्शवलं फलंदाज आपण पाहतोय विशालच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन जी आहे काळाची गरज मात्र गोलंदाजाने योग्य पद्धतीने ओळखला आणि धीम्या गतीचा चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 18 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने घेऊन येतोय हेमंत विशालसाठी. यावेळी मात्र सुंदर ते कलात्मक मात्र मनगट्टी फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने चेंडूवरती येतोय. विनोद ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं 11 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या. सिंगल मात्र इथे घेतली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन जी आहे ती नक्कीच पाहायला मिळालं. सॉरी डबल्स मात्र इथे घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 20. विशाल जर पाहायला गेलं तर 6 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आणि वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. षटकाची इथे होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 20. विशालकडे पाहिल्यानंतर मला एक आमच्या पालघर तालुक्यातील खेळाडू आठवतो अच्चू बारी हर्षित बारी. त्याच्यासारखीच ही मात्र त्याची देहबोली आहे ती पाहायला मिळते. मात्र खेळ देखील तसाच पाहायला मिळतोय. ड्रिंक्स आतमध्ये घेऊन जायचं आहे. आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की पाणी जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. एक गीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हा ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर रतनबुवा ट्रॉफी असते तिथे देखील असा ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतो. आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर असा TCP लाईव्हच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकता. बघा कशा पद्धतीचं हे मैदान, कशा पद्धतीचे स्टँड आहेत. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्याला पसंती मिळते संबंध महाराष्ट्रभर TCP लाईव्हच्या माध्यमातून. बहुजन विकास आघाडी ससू नवगर पुरस्कृत आमदार चषक 2021. चला आपण षटकांचं विवरण पुन्हा एकदा अनालिसिस आपण पाहू शकता. पहिलं षटक घेऊन आले होते विनोद. 11 धावा तब्बल त्या षटकामध्ये आल्या होत्या. चांगलंसं षटक बॉलिंग रेट आपण ओव्हर रेट जो आहे तो पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आले होते हेमंत. तब्बल 9 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि या एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे ती 20 धावा. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. तिसरी मॅच स्वरा 11 राजावली आणि टीम 94 कामण. दोन्ही संघाचे प्रतिनिधी जर मैदानामध्ये उपस्थित असतील तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. स्वरा 11 राजावली आणि टीम 94 कामण संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आयोजकांशी संपर्क साधायचा आणि आपले टी-शर्ट्स जे आहेत ते कलेक्ट करायचं आहे. आपण पाहू शकता पुन्हा एकदा TCP लाईव्हच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू. षटक क्रमांक 3 तिथे मार्गस्थ आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय कौशिक. कालचा दिवस देखील अतिशय सुंदर असा गाजवला वेलपाडा संघाचा लेफ्ट हँडेड फलंदाज आतिश पाटील. एक ब्रिलियंट परफॉर्मन्स त्यांचा आयडॉल क्रिकेटर युवराज सिंग त्यांच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळाला आणि त्याच पद्धतीचा खेळ देखील पाहायला मिळाला. मात्र सरते शेवटी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की एका संघाला विजयी ठरावं लागतं आणि एका संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागतो. शेवटी मात्र वेलपाडे संघाला पराभव स्वीकारावा लागला आणि जितू पॅकर्स नवगर हा संघ मात्र पुढे पोहोचला गेला सेमीफायनलमध्ये कालच्या दिवसात. पहिला चेंडू कौशिक यांचा पाहायला मिळाला. अतिशय सुंदर असा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. सिंगल्स मात्र तिथे घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल कौशिक. यावेळी मात्र सुंदररित्या मारा स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावा. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद. ज्या पद्धतीची आक्रमक कृतीने हा फलंदाज ओळखला जातो आणि ते मात्र स्वरूप आता मात्र धारण केलंय विशालने. सुंदर बॅटिंग.
आतापर्यंत विशाल जर पाहायला गेलं तर 8 चेंडू खेळलाय आणि वैयक्तिकरित्या 18 धावा पाहायला मिळाल्या होत्या, पाहायला मिळत आहेत अजूनही. उद्या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल कौशिक, सामना करण्यासाठी सज्ज होतो विशाल. मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पंच विरल नायर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. इट इज द वाईट. खराब चेंडूचे संकेत नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि कालचा दिवस पुन्हा एकदा गाजवलेला होता. एक अर्धशतक देखील पाहायला मिळालं होतं. वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील, ब्रिलियंट परफॉर्मन्स पाहायला मिळाला. उद्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळी मात्र दिशा दिले. वॉटर टायमिंग, स्वीट टायमिंग येत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. वॉटर कॅच, झेल सुटतोय सॉरी. ते मात्र चेंडूवरती नजर जी आहे ती हटली आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याच्याकडनं चूक होते. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. एका क्षणाला असं वाटलं होतं की हा झेल मात्र तिथे टिपला जातोय, मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणाला मात्र तिथे कॉन्सन्ट्रेशन चुकलं आणि हा झेल हा सुटलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 30 विदाउट एनी विकेट. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका आपण पाहतोय, कार्पेट पद्धतीने रोल करत जातोय. पुन्हा एकदा एक दडपण जे आहे ते नक्कीच पाहायला मिळालं आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. थँक्स. आपण पाहत आहात समीक्षा टायगर्स बापाणे वर्सेस रॉकर्स बॉईज जुचंद्र मधील हा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि चांगली फलंदाजी इथे मात्र सलामीची जोडी हाताळत असताना आपण पाहतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या मारलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. विवेक नाईक मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. सुंदररित्या अशा 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतो 2 ने पुढे पोहोचते झालेली आहे. 36 धावा. 5 चेंडूंचा खेळ या षटकातील झालेला आहे. या षटकामध्ये एकंदरीतपर्यंत पाहायला गेलं तर धावा या एकवटलेल्या आहेत. जर आपण पाहू शकता 16 धावा आतापर्यंत एकत्रित पाहायला मिळत आहेत. एक महागडं असं षटक जे आहे ते पाहायला मिळालं. पहिली 2 षटकं अतिशय सुंदररित्या हाताळली होती, मात्र या षटकामध्ये धावा या मोठ्या संख्येने जमताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळते. ते मात्र चूक केली होती ती क्षेत्ररक्षक हर्षदने जीवदान मात्र प्राप्त केलं. तदनंतर एक चौकार देखील पाहायला मिळाला होता. दुहेरी धाव देखील पाहायला मिळाली होती आणि आता मात्र पुन्हा एक वाईट पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू, सुंदररित्या हा टाकलेला चेंडू लिडिंग एज घेतली जाते. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. भूषण सुंदर क्षेत्ररक्षण होते. सिंगल्स मात्र तिथे घेतली जाते. 3 षटकांचा इथे खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 38 धावा विदाउट एनी विकेट. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वरा 11 राजावली संघाचा कॅप्टन आणि टीम 94 कामण संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण पाहत आहात आमदार चषक 2021 बहुजन विकास आघाडी ससू नवगर पुरस्कृत अशी सुंदर अशी स्पर्धा. आयोजक संकेतजी सुनील म्हात्रे यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी मेहनत ही स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी त्यांनी घेतली आणि एक यशस्वी आयोजन जे आहे ते कसं असतं त्याचं मात्र उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर असे स्टँड देखील आपण पाहतोय. प्रेक्षकांची देखील काळजी घेतली जाते कारण की प्रेक्षकांविना मैदान जे आहे हे अधुरं असतं आणि त्या प्रेक्षकांसाठी मात्र बसण्यासाठी हे सुंदर असे स्टँड्स देखील आपण मैदानाच्या चहू बाजूने पाहू शकतोय. षटक क्रमांक 4 आणि अंतिम घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कल्पेश. अजूनही सलामीची जोडी जी आहे ती चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्या संघासाठी आपण पाहू शकतोय. धावसंख्या झाली आहे 38 धावा. पुन्हा एकदा कलात्मक फटका जो पाहायला मिळतोय, ग्लान्स नक्कीच पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सुंदर असा थ्रो पाहायला मिळतोय, मात्र तितक्या चपळाईने विशाल मात्र 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण करतोय.
इंडिव्हिज्युअली जर विशालचा स्कोर आपण पाहतोय 13 चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेले आहेत. 29 धावांवरती अजूनही तळ ठोकून मैदानामध्ये उभा आहे. चला दुसरा कॉल असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी. स्वरा 11 राजावली आणि टीम 94 कामण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी यायचा आहे. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मात्र तिथे घेतली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं आणि इथे जिथे सिंगल होती तिथे मात्र दुसरी धाव देखील पाहायला मिळाली. याला म्हणतात चपळ खेळ, चांगली कॉलिंग, चांगला ताळमेळ इथे दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे ती 42 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे दोन्ही संघांना. स्वरा 11 राजावली वर्सेस राहिल 94 कामण संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. ऑफिशियल 3 कॉल्स जे आहेत हे झालेले आहेत. दोन्ही कर्णधारांनी याची दखल घ्यायची आहे आणि टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आता मात्र या शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा शेष आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहतोय झालेली आहे ती 42. वॉट बॉल गती परिवर्तन जे आहे ते नक्कीच पाहायला मिळालं आणि इथे यावेळी मात्र धावबाद होतोय विशाल. न्यू बॅट्समन इन व्हायचा आहे कारण की टाइम आउटचा नियम जर माहित असेल आपल्या सर्वांना 40 सेकंदाचा हा अवधी असतो फलंदाजाला आपल्या क्रीजवर पोहोचण्यासाठी. चला घाई करा, जास्त वेळ दौडू नका तिथे. अतिशय सुंदर असं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज कल्पेश. 4 चेंडू आतापर्यंत त्यांना हाताळलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर जर पाहायला गेलं तर डबल सॅक घेतल्या गेल्या होत्या. तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर रनआउटच्या माध्यमातून विशाल हा धावचित झालाय. चला प्रमोदजी शेडगे सर यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करून घ्यायचा आहे. यानंतरची होणारी मॅच आपण पाहणार आहात स्वरा 11 राजावली वर्सेस राहिल टीम 94 कामण. राजावली संघाचा कर्णधार तिथे आलेला आहे. कामण संघाचा कॅप्टन कर्णधार आपण यायचा आहे. यावेळी मात्र पुन्हा सुंदररित्या हा दिशा दिली आहे. मात्र तिथे अनइवन बाउन्स नक्कीच क्षेत्ररक्षकासाठी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार चौकार. 4 धावा. थँक्स कल्पेश म्हात्रे देखील इथे आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळतात. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर अनेक मोठी ब्रँडेड इथे आपण पाहतोय खेळाच्या साहित्याची दुकानं देखील आपण पाहू शकता. ब्रँडेड स्पोर्ट्स देखील आपण पाहू शकता. कैवल्य बंधू यांचं एक मोठा क्रिकेटर जुचंद्र गावातील देखील सर्वप्रचलित आहे. कामण संघाचा कर्णधार इथे आलेले आहेत. चला प्रमोदजी शेडगे साहेब यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कल्पेशजी म्हात्रे वेलकम. आपलं हार्दिक स्वागत.
जे आपण पाहतोय म्हात्रे ब्रदर्स जो ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. श्यामजी पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. चेतन पाटील चँग आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. एक मॅग्निफिसंट प्लेअर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, भूषण मेरे असतील, त्यानंतर आपण पाहतोय सुंदररित्या मनोज किरकिरा, हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. भूमित भोईर राजावली संघाचा कर्णधार या ठिकाणी अवेलेबल आहे. प्रवीण पाटील प्लीज आपण या कामण संघाचे. प्रवीण पाटील एक अष्टपैलू खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज यंदाच्या वर्षात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. सिटी आणि आमदार चषक आपण फक्त मुखातून बोलायचं आहे. सिटी आणि आमदार चषक मात्र कॉइन आपण पाहू शकतात. प्रवीणजी पाटील हे मानता बोलते आमदार चषक, आणि यावेळेला आमदार चषक आलेला आहे. धन्यवाद प्रवीणजी म्हात्रे साहेब, आपण बेस्ट ऑफ लक देत आहेत आणि आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर यस प्रवीण, नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाची भूमिका असते आपण पाहतो क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि टॉस या ठिकाणी जिंकला आहे तर काय डिसिजन काय असेल आपला? पहिला क्षेत्ररक्षण करणार आम्ही. 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाबरोबर कधी खेळलेत यंदाच्या वर्षामध्ये? यांच्या जोडीला तर मॅच नाही झालेली आमची, पण बघू त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज 11 खेळाडूंच्या संघांच्या बांधणीमध्ये आज असे तुमचे भरोशाचे गोलंदाज कोण आहेत की 3 ते 4 गोलंदाज त्या संघाला रोखतील? हर्षद म्हात्रे, राहिल आहे, हकीम आहे, हेमंत कामनकर आहे. नक्कीच यंदाच्या वर्षात तू मॅन इन फॉर्म आहे. कसं वाटतं एकंदरीत ज्या वेळेला तुम्ही घरी जाता किंवा गावामध्ये जाता त्यावेळेला तुमचं कौतुक होत असतं? खूप आनंद होतो आणि आमचे सपोर्टर असतात ते पण खूप आनंदी आहेत. नक्कीच. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील असा कोणता खेळाडू आहे जो मात्र तुम्ही आदर्श खेळाडू म्हणून मानता? कारण तुम्ही एक चांगले बॅट्समन आहात, बॉलर म्हणून सुद्धा पाहायला मिळतात, फिल्डर म्हणून आहात, तर असा कोणता खेळाडू आहे? रोहित शर्मा. क्या बात आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये? जयेश पाटील. जयेश पाटील काल सुंदर फलंदाजी केली. या स्पर्धेविषयी संकेतजी म्हात्रे, केवलजी म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, ससू नवघरच्या संपूर्ण टीमने जी स्पर्धा राबवलेली आहे, या आमदार चषक 2021चं कसं आयोजनाचं कौतुक करतील? आयोजन तर खूप चांगलं आहे, मैदान पण खूप चांगलं आहे, मजा येईल खेळायला इथे. थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी पाटील. तसेच भूमित या ठिकाणी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. मनाच्या विरोधात 24 चेंडू खेळायचे आहेत. 24 चेंडूमध्ये काय असेल मॅक्झिमम टोटल की या फलकापर्यंत लावायचे आहेत धावा? 45 ते 50 करायचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आज 3 ते 4 असे फलंदाज तुमचे महत्त्वपूर्ण? नितेश आहे, जितू आहे, मी आहे, तुषार आहे, प्रसाद दादा आहे. नक्कीच असे 4 ते 5 फलंदाज आहेत. या स्पर्धेविषयी काय म्हणशील भूमित? सुंदर आयोजन आहे. आता खेळ बघू कसा होतोय. नक्कीच. आणि तू अपकमिंग यंगस्टर आहे आणि कर्णधार पद तुला लवकरात लवकर कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये दिले, कसं वाटतं एकंदरीत? तसं काय वाटत नाही, पण ठीक आहे, छान वाटतंय तसं. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच भूमित. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, जो आपण पाहिलं, जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कामण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी रिझवण्यासाठी आहेत आमच्या पालघर तालुक्यातील नवली गावातील एक सुंदर आवाज मंथन करत. असा एकच आमदार झाला, ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. डीजे, धन्यवाद डीजे, थँक्स. इथे आपण पाहतात आमदार चषक 2021 बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत भव्य दिव्य अशी स्पर्धा. नाणे आपण जर पाहायला गेलं, नाण्याची एक बाजू पाहिली, 4 षटकं संपली आणि 47 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. 48 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे जिचंद्र संघाने, आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे हर्षद, एका बाजूला आहे चेतन. पहिले चेंडूवरती मात्र सिंगल तिथे घेतली जाते आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1. यानंतरची होणारी मोठी मॅच देखील आपण पाहणार आहात. 11-11 राजावली वर्सेस राहील, टीम 94 कामण. कामण संघाने नाणेफेकीचा कौल देखील जिंकलेला आहे. इनसाइड आउट पद्धतीचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. इथे मात्र चेतन दर्शवतोय यू वेट,
हे थांबायचं आहे, कारण की घाई करून फायदा नाही आहे. कारण की क्रिकेटचा कणा जर पाहायला गेला तर सिंगल आणि डबल या धावणं देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला तुम्ही चेस करता त्यावेळेला एक संयमाची खेळी सलामीच्या फलंदाजांना करणं हे खूप गरजेचं असतं आणि ते मात्र संयम आता या दोन फलंदाजांना राखावा लागणार आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आर्यन. मात्र पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र तिथे अंकित केली झाली आहे. धाव संख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 3 धावा. पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेले आहेत, धावा आलेल्या आहेत त्या 3. ह्यावेळी मात्र सुंदर असा गती परिवर्तन, धीम्या गतीचा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. आणि अशा धीम्या गतीच्या चेंडूवरून मला आमच्या पालघर तालुक्यातील एक लेजंड क्रिकेटर समोर येत आहेत. विश्वनाथ दवणे दाढी म्हणून सर्व प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक मैदानं या वसई तालुक्यामध्येच नव्हे भिवंडी तालुक्यामध्ये देखील गाजवलेली आहेत. तशाच पद्धतीचा हा स्लोवर डिलिव्हरी जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅट कट लागली जाते, थर्ड मॅनच्या दिशेला जातोय, सिंगल मात्र घेतली जाते. त्यानंतर अजून एक लिजंड क्रिकेटर त्याच दांडी विभागातून नक्कीच मी त्यांचं नाव घेईल, सुरेश पागदरे हे देखील पाहायला मिळाले होते, जे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यांनी दांडी संघाकडनं प्रतिनिधित्व करताना त्यांना पाहायला मिळालं होतं. आणि कालचा दिवस देखील पालघर गावचा होता, पालघर तालुक्याचा होता, कारण की 2 ठिकाणी स्पर्धा चालू होत्या, घाटकोपर आणि एक वलसाडच्या इथे स्पर्धा चालू होती. घाटकोपर 40+ मध्ये पालघर संघ हा उपविजेता ठरला. 50,000चं प्राइज त्यांनी मिळवलं. आणि विरल नायरचा इशारा यावेळी मात्र येतोय, इट इज द वाईट. आणि वलसाड इथे जर पाहायला गेलं तर करण रावरे हा देखील तिथे मैदानामध्ये छावून गेला होता. त्यांना 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना अमोल डुबे याच्या विरोधात मात्र एक उत्तुंग षटकार मारला. एक नक्कीच क्वालिटी दर्जाचे क्रिकेटर्स नक्कीच पालघर विभागामधनं देखील पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुंदररित्या यॉर्कर लेन पाहायला मिळत आहे. धीम्या गतीचा चेंडू, नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सातत्याने जर पाहायला गेलं तर खोलवर टप्प्यात चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 6. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 42 धावांची. आणि या मागील आठवड्यामध्ये जर पाहायला गेलं तर पालघर इथे देखील एक रेकॉर्ड आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला. पारगावचं ते मैदान होतं. वीर तानाजी चषक अशी ती स्पर्धा होती. 8 षटकांचे सामने होते. पवनसुत नवली आणि यंग अचिव्हर्स दांडी या 2 संघामध्ये ती लढत होती. आणि हा रेकॉर्ड आगळावेगळा रेकॉर्ड आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळाला. एकाच सामन्यामध्ये 2 शतकं पाहायला मिळाली. पहिलं शतक निघालं तुषार घरतच्या बॅटमधनं, ब्रँडेड अशा 100 धावा या 28 चेंडूमध्ये पाहायला मिळाल्या. तर 114 धावा त्यानं बनवल्या होत्या. आणि त्याचबरोबर 29 चेंडूमध्ये देखील 104 धावा पाहायला मिळाल्या गौतम आकरेच्या बॅटमधनं. 153 धावा तिथे पाहायला मिळाल्या होत्या. आणि एकाच सामन्यात 200+ धावा देखील पाहायला मिळाल्या होत्या. आणि सरतेशेवटी विजयी ठरला होता तो यंग अचिव्हर्स दांडी संघ. एक चांगलं क्रिकेट आपल्या पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. नायगाव, वसई, विरार आणि त्यानंतर पालघरचा विभाग देखील आपण पाहतोय. सफाळे, वैतरणा, डहाणू, बोईसर इथे देखील उत्तम दर्जाचे खेळाडू जे आहेत ते नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि हे खेळाडू समोर येत आहेत याचं श्रेय मी नक्कीच देईन हे लाईव्ह थेट प्रक्षेपण जे होतंय त्याला. आणि सर्वात पहिले जर थेट प्रक्षेपणाला सुरुवात कोणी केली असेल तर tenniscricket.in संतोष नाणेकर यांना विसरता कामा नाही आहे. कारण की त्यांच्यामुळेच या कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेटचं थेट प्रक्षेपण झालं आणि हे खेळाडू 7 समुद्र पार मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा इनकट पाहायला मिळाला. जाग बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय चेंडू सरळ यष्टॅनवरती. आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली, आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली, आई माझी सर्वानु टाकली गो, सर्वानु टाकली, आई माझी. धन्यवाद. आणि आजचा दिवस, रविवारचा दिवस, सुपर संडे आपण पाहतोय. क्रिकेटची मेजवानी जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते. एक भली मोठी स्पर्धा जी आहे ती नक्कीच अजूनही चालू आहे. आपल्याला पाहायला मिळते नवघरच्या या मैदानावरती
आणि तदनंतर अजून एक स्पर्धा आपण पाहतोय, राजेंद्र सानप मेमोरेबल ट्रॉफी आपण पाहू शकता बोरिवलीच्या मैदानावरती. तिथे देखील आज पालघरचा संघ पाहायला मिळेल. क्रितेश घरत, अच्चू बारी हे देखील तिथे खेळताना दिसतील. नक्कीच क्रिकेटची मांदियाळी जी आहे ती नक्कीच इथे पाहायला मिळते. आणि जर आपल्या जिल्ह्याचा विचार केला गेला तर मोठ्या प्रमाणावरती आगरी समाज आहे, कोळी समाज आहे, कुणबी समाज आहे, भंडारी समाज आहे, आदिवासी समाज आहे. या सर्व समाजाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचं आयोजन होतं आणि या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत. तर षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज भावेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन जे आहे ते नक्कीच पाहायला मिळते. कारण की जर विकेटचा आपण जर खेळपट्टीचा विचार केला गेला तर एक कॉन्क्रीटचं विकेट आहे आणि कॉन्क्रीटच्या विकेटवरती अशा पद्धतीची गोलंदाजी करणं म्हणजे एक टॅलेंट, एक कसब जे आहे ते गोलंदाजाचं मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. बघूया षटकातील चौथा चेंडू. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. आई माझी वाट कोणाची पाते गो, आई माझी वाट कोणाची पाते. पाते आगरी कोल्यांची गो, आगरी कोल्यांची पाते, आगरी कोल्यांची गो, आगरी कोल्यांची. धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. षटकारासाठी धावसंख्या जर पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे ती 13. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, सुंदर अशी पावर, सुंदर असा टायमिंग, येतोय सीमा पार. षटकार 6 धावा. समोर त्यांचे चालणार नाही. अडीचशे. धन्यवाद. आमच्या सोबत डिजिटल स्कोरर आहेत ओंकार. अतिशय सुंदर असं कार्य मागील 3 दिवसात आमच्या बरोबर करतायत. सन्मान्य श्री संदीपजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विकासजी किणी साहेबांना देखील विनंती आहे. तुळसकर, विकासजी तुळसकर यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. माजी उपसरपंच मालजीपाडा गावचे. चला आपण मॅच खेळूया. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात आणि इथे येस तिसरा षटकार. क्वालिटी बॅटिंग, सुंदर. कोरे कासनाचे मुंडे गो, कोरे कासनाचे मुंडे, झुंबर कोणाचे सांडले गो, झुंबर कोणाचे सांडले. सांडले कबीरा माते गो, कबीरा माते. धन्यवाद. 3 उत्तुंग मोठे हिट इथे पाहायला मिळत आहेत धनंजय म्हात्रे साहेबांकडनं. इथे मात्र षटकार जे 3 लगावले त्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जात आहे. ते फलंदाज हेमंत याला. क्या बात आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग. आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेस केलेले आहेत आणि वैयक्तिकरित्या 3 षटकार पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 25 रन्स. आता मात्र सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 12 balls and 23 runs required to win. एक क्रिकेटचं घमासान युद्ध मात्र 2 संघांच्या माध्यमातून एक जिद्द जी आहे ती मात्र इथे पाहायला मिळते. कुठला संघ वरचढ होईल हे पाहणं गरजेचं आहे. उर्वरित चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 23 धावांची. आणि पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. एकाच बाजूला अतिरिक्त खेळाडू जे आहेत ते नक्कीच पाहायला मिळत आहेत. 6 खेळाडू एकाच बाजूला आहेत. पंच विरल नायर यांचा निर्णय येतोय. इट इज अ नो बॉल फ्री हिट. 1+1 अशा 2 धावा नक्कीच बहाल केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे धावफलकावरती 27. फ्री हिटचा हा चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. प्रेमनाथजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळी मात्र उंचावरून मारलेला हा फटका फ्री हिटचा चेंडू होता. 1 धाव तिथे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील
संकेत आणि या यस तिसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या पूर्ण केली जाते. जर 3 बॉल 3 षटकार लावले गेले आणि हॅट्रिक जर गोलंदाज घेतोय तर रिद्धी मंडप डेकोरेटर्स यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि या विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. आणि मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे थँक्स. कार्यसम्राट लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांचं आजच्या दिवसात मात्र बक्षीस समारंभाला मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुंदररित्या मारलेला फटका 1 बाउन्स तिथे जातोय. चेंडू येतोय मुख्य व्यासपीठाजवळ चौकार 4 धावांसाठी. आहे हो खरोखर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर असा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 40. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर असा यॉर्कर लेन आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळतोय. दाद मागे ती जाते. धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. तर मात्र सामन्याचं समीकरण जे आहे ते मात्र बॉल टू बॉल हेड टू हेड असं पाहायला मिळतंय. 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये काही सापडला नाहीये. पंच विरलजी नायर यांचा निर्णय येतो. इट इज द 22. एक्स्ट्राच्या रूपामध्ये मात्र ते धाव पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावफलकावरती लागलेली आहे ती 41. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहू शकाल स्वरा 11 राजावली वर्सेस राहील टीम 94 कामण. यावेळी मात्र लॉफ्ट केलेला स्ट्रोक बराच काळ हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र करतोय इथे चुकी. निर्णायक क्षणावरती इथे मात्र कॅच सुटला जातो. तिथे दुखापत झालेली आहे. फर्स्ट एड किट जो आहे तो पाठवायचा आहे मैदानामध्ये. स्वयंसेवकाला विनंती करतोय की आपलं फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. मेजर इंजुरी जी आहे ती झालेली आहे. फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथे शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. तर एका शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकताय विशाल. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. एक क्रिकेटची थ्रिलिंग मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. आता मात्र जबाबदारी गोलंदाजावर जितकी तितकी फलंदाजावरती आहे. पहिला चेंडू मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि यश क्षेत्ररक्षक करतोय चुकी. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार 4 धावा.
अडीचशे धन्यवाद. क्षेत्ररक्षक करतो चुकी, साइड ऑन पद्धतीने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे मिसफील्ड होताना चौकार येतोय. तर मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर यष्टिरक्षण नक्कीच तिथे पाहायला मिळत आहे. एकदम क्विक मात्र यष्टिरक्षण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे क्विक यष्टिरक्षक म्हणून ओळखले गेले ॲडम गिलक्रिस्ट आणि तदनंतर महेंद्रसिंग धोनी. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय भावेश, अतिशय सुंदर यष्टिरक्षण. तर मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. मात्र पुन्हा एकदा अंकावरती चेंडू आदळतोय आणि येस, इट इज द विजयी धाव. पंच बॅट आहे का? बॅट कट आली आहे. ओके, थँक्यू. चला, विजयी ठरलेला संघ आपण पाहू शकता. समीक्षा टायगर्स बापाणे संघ चाल पुढे करतोय या स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच रॉकर्स बॉईज जुचंद्र यांचं देखील अभिनंदन आहे. चला, मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण इथे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय हेमंत. ब्रिलियंट परफॉर्मन्स. विनय पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुढील मॅच साठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन एक आडणे गावचा, वसई तालुक्यातील एक गोड आवाज, प्रमोद जी शेडगे. चला, मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय. चला, यायचं आहे. हेमंत वॉटर परफॉर्मन्स. 9 चेंडू त्यानं फेस केले, 28 धावा, एक निर्णायक खेळी आपल्या संघासाठी केली. नाबाद, नॉट आउट. विनयजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण हा पुरस्कार जो आहे तो द्यायचा आहे. तसंच 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील जे आहे धनंजयजी म्हात्रे यांच्याकडनं दिलं जाणार आहे हेमंत पाटील यांना. हेमंत, आपण 2 मिनिटं इथे यायचं आहे. अतिशय सुंदर अशी इनिंग. ज्यावेळेला टार्गेट तुमच्या समोर होतं, काय विचार माइंड मध्ये होता? विचार काय नव्हता, संघ दडपणाखाली होता आणि मला माहिती होतं की मी मारू शकतो. आता पुढील मॅच असणार आहे तुमची यानंतर, जर आपण पाहू शकता तर कशा पद्धतीची प्लॅनिंग असणार आहे? सेम पद्धतीची बॅटिंग असणार आहे की काय चेंज असणार आहे? नाही, जसं